ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्राची जी आता जी कॅप्टन आहे आणि आता तिने महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून दिलं आहे खो खोमध्ये पायका किंवा राजीव गांधी खेळ अभियान याच्या अंतर्गत संपूर्ण भारताच्या लेवलला राष्ट्रीय लेवलला संपूर्ण 17 जिल्ह्यातून 17 राज्याच्या वतीने या ठिकाणी स्पर्धा घेण्यात आली आणि या ठिकाणी किरण गव्हाणे या ठिकाणी ही महाराष्ट्राची कॅप्टन आपणाशी बोलते। किरण दीदी, तू काय आताचा जो खेळ झाला त्या संदर्भात तू काय सांगशील? कर्नाटकवरती कशा पद्धतीने तू मात केली, काय तुझी स्ट्रॅटेजी होती? कर्नाटकची टीम पण चांगली होती, आमची पण त्यांच्यापेक्षा पॉवरफुल होती। गेल्या वर्षी औरंगाबादला नॅशनलची मॅचेस झाल्या तेव्हा आम्ही त्यांना त्या पण फायनललाच लागल्या होत्या, तेव्हा आमची डावात मॅच झाली। ह्या वर्षी पण तसंच होतं, आम्हाला डावात मॅच करायची होती। त्यांची टीम पॉवरफुल होती पण आम्ही पण तसं खेळत होतो, सगळ्यांची साथ मिळाली आणि आम्ही जिंकलो। सगळ्यांची साथ म्हणजे कशा पद्धतीने मिळाली तुला? काय म्हणजे आपला खेळ दाखवला म्हणजे तुम्ही आक्रमण जास्त चांगलं होतं का संरक्षण? आधी टॉस जिंकलो आम्ही, बॅटिंग घेतली, फर्स्ट बॅटनी एकदम व्यवस्थित बॅटिंग केली, तसं टायमिंग पाहिजे नव्हतं तशी बॅटिंग केली, सेकंडनी स्टॉप केली, त्याच्यामुळे पहिल्या 3च विकेट गेल्या, मग डावात मॅच झाली, आम्ही त्यांच्या 10 विकेट मारल्या, त्याच्यामुळे डावात मॅच झाली। आणि तुम्हाला कधी शाश्वती वाटली की कधी जिंकू शकतो आपण किंवा काय का पहिल्यापासूनच वाटत होती, कारण की महाराष्ट्रात मॅचेस होत्या आधीच आणि आमची पण टीम एकदम पॉवरफुल होती, कॅम्प सुद्धा एकदम छान झाला, त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण गॅरंटी होती की आम्हीच फायनल मारू म्हणून। पण महाराष्ट्रातच होती मॅच म्हणून जिंकला तसं नाही, बाहेर जरी मॅचेस असते तरी आमची टीमच पॉवरफुल असते, आम्ही गोल्डच मारला असतो। तुला किती वर्षापासून असा अनुभव आहे खेळाचा? 5 वर्षापासून। 5 वर्षापासून। आता काय करते तू? मी 10वी आता 10वीला, पण आता 10वीचा अभ्यासाचं वर्ष आहे तरी सुद्धा कसं काय तू? नाही, ऍडजस्ट होतं, इथून गेल्यावर काय नाही, अभ्यास ऍडजस्ट होतो, थोडा वेळ जातो खेळात, 10-15 दिवस जाते फक्त। खेळामध्ये जास्त वेळ जात नाही आणि जास्त वेळ पण जात नाही। निकिता भुजबळ या ठिकाणी उपकॅप्टन पण या ठिकाणी उपस्थित आहे। निकिता दीदी, काय तुला सांगायचं किंवा ह्याच्या व्यतिरिक्त तुझे काय स्ट्रॅटेजी होते किंवा तू आता काय केलं याच्यामध्ये? आक्रमण जास्त केलं का संरक्षण केलं? मी संरक्षण जास्त केलं, आम्ही टॉच विन झालो त्यामुळे आम्ही संरक्षण घेतलं, मग मी फर्स्ट बॅचला खेळले, चांगली खेळ, आमचं संरक्षणमुळे आम्ही। किती गडी आउट केले तू? मी 2 गडी बाद केले व संरक्षण बॅटिंग चांगली। बर दीदी, तू कोणत्या ह्याच्यामध्ये किती आउट केले तू? तुझं नाव काय सांग? मी उघडे प्रियंका। कुठून तू? अहमदनगर। नगर म्हणजे महाराष्ट्राची टीम म्हणजे नगरची टीम आहे का? नाही, मग किती जण? 4 जणी नगरच्या आहोत। 4 जणी नगरच्या। आणि बाकीच्या कोणत्या जिल्ह्यातून? रत्नागिरी, कोल्हापूर, आणि नाशिक, अमरावती, यवतमाळ। तर मग तुमचं हे असं एकत्र तुम्ही खेळत होते का पहिले? नाही, आम्ही झाल्या होत्या मॅचेस, झाल्या होत्या स्टेटच्या मॅचेस होत्या, मग त्याच्यातून सगळे संघ खेळायला येते जिल्ह्याचे, मग त्याच्यातून महाराष्ट्राची टीम सिलेक्ट राहिले। माझी चेअर ते दिसतंय या ठिकाणी तुम्ही जर 4च जण नगरचे आहात तर तुमचं ते कोऑर्डिनेशन कसं काय झालं, समन्वय कसं झाला? आमचा कॅम्प झाला आधी 4 दिवस इथंच कॅम्प झाला प्रॉपर ह्याच ग्राउंडवर, त्याच्यामुळे अजून आम्हाला कॉन्फिडन्स आला, सगळे एकत्र खेळा, मॅडमनी पण चांगली प्रॅक्टिस घेतली, त्याच्यामुळे कोणात काय स्किल आहे ते कळाले, मग तसं त्या प्रकारे आम्ही खेळलो। म्हणजे कोणात स्किल आहे, मग खेळवण्याच्या वेळेला तुला काय डिश तुझ्या हातात किती पॉवर असते? म्हणजे जे कॅप्टन असतो त्याच्या हातात पूर्ण पॉवर, मुलांना खेळायच्या संदर्भात म्हणजे तुमची मॅडम आधी बाहेरून सांगतात, आपण जेव्हा ग्राउंड मध्ये उतरलं का कॅप्टनच्या हातात पूर्ण पॉवर असते, काय करायचं, कसं सांगायचं, सगळं सांगायचं, कसं काय खेळायचं। म्हणजे आता तुम्ही जे किती खाली बसतात त्याच्यामध्ये? 9 जण खाली बसतात, एक बॉलवर असतो, 8 खाली बसतात, 8 खाली बसते, एक बॉलवर असतो, एक बॉलवर 3 बॅट्समॅन पळायला। मग याच्यामध्ये कुणाला बसवायचं, कुणाला पळवायचं, ह्याची काय अशी स्ट्रॅटेजी आहे? जास्तीत जास्त कुणाला कॉल द्यायचा असं काय ठरलं? आधी कॅम्प झाला का त्याचं कळतं कोण कसं खेळ, त्याच्यानुसार मग मॅच मध्ये त्यांना बसवता येतं। लूज मॅच असली तर मग ज्या मुलींचा जरा कमी गेम आहे त्यांना खेळून घेता येतं, त्यांना खेळून द्यायचं येतं, म्हणजे ही स्ट्रॅटेजी अशी ठरलेली आहे। दीदी, तुझं नाव काय? गौरी वगैरे। तू कुठली?
अहमदनगर. अहमदनगर. कोणता जिल्हा? हे तालुका कोणता? नेवासा तालुका. नेवासा. म्हणजे तुम्ही ती चौघी नेवासा मध्ये नाही, आम्ही नगर. आम्ही नेवासा. दोघे नेवासा. आणि तू नेवासा. आम्ही दोघी नेवासा. आणि तू कोणते? नगर. नगर. गावरी छत्तीस. बर, ओके. म्हणजे नगरचं प्राबल्य या पूर्ण महाराष्ट्रावरती आहे असं. कॅप्टनशिप आमच्याकडे आली प्रथम म्हणजे हे नगर ह्याच्या अगोदर मागच्या कधी वेळेस कॅप्टन? मागच्या वेळेस पण आमच्याच इथली नेवाशाची मुलगी होती प्रेरणा म्हणून, ती पण कॅप्टन होती. बर. 2 वर्ष सलग आमच्याकडे कॅप्टनशिप आली. पुढच्या वर्षी पण इच्छा आहे यावं म्हणून आमच्याकडे. मग पुढच्या वर्षी आता तुम्हाला खेळायची संधी मिळणार का? आता आम्ही तुम्ही- हा. मग तुम्ही आता तुझं वय किती आता? आता 15 चालू आहे. म्हणजे 16 ह्याच्यात बसणार हा, तू? बसणार. मग पुढच्या वर म्हणजे ते नाही चौ- बसत. आम्ही दोघी नाही आम्ही बसत. म्हणजे आम्ही दोघी बसतो. तुम्ही दोघे बसतो. जाऊ. ओके ओके ओके. बरं, ठीक आहे. तुमचं या ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूबच्या वतीने हार्दिक अभिनंदन. आणि तुम्ही हे महाराष्ट्राला गोल्ड मेडल मिळवून दिलं आणि या ठिकाणी सलग दुसरं वर्ष असं सांगताय हा, तुम्ही. सलग दुसरं वर्ष 2 आणि वर्ष सलग गोल्ड आणि शिवाय परत नगर जिल्ह्याला परत कॅप्टनशिप मिळावी अशी तुम्ही इच्छा या ठिकाणी व्यक्त करताय. आणि त्या इच्छेला या ठिकाणी निश्चितच तुमचं मी आधार देतो आणि या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. ओके.